नमस्कार. मी संध्या शेवडे. जे चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. रक्तचंदन या जे कुलकर्णींच्या पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातल्या पुरुष या कथेचं क्रमशः अभिवाचन मी आपल्यासाठी करते आहे. कथेचे पहिले 4 भाग आपण ऐकलेत. आज अखेरचा 5वा भाग. 4थ्या भागाच्या शेवटी आपण ऐकत होतात, अगदी जिव्हाळ्याच्या जागी खूप खोलवर झालेल्या वेदनेनं अंतर्मुख झालेले प्राध्यापक निकम म्हणतात, हे सारे संतापानी त्या अननुभवी पूर्वचित्रावर केलेले क्रूर आघात होते. तारा, विश्वनाथ, कुमी ही सारी खेळातली प्यादी, हसणारी, रडणारी, नम्र होणारी. खरा खेळ आहे तो त्या वेदनेत आहे. स्वतःच्या भाबडेपणाबद्दल दिलेल्या त्या डागात खरी धग आहे. निकम खालती उतरून जाईपर्यंत विश्वनाथ अद्वीनं थांबला आणि मग तोही खाली उतरून आला. त्याचवेळी कुमी बाहेरून आली. खालच्या मानेनं तिनं छत्री खिळ्याला अडकवली आणि काही न बोलता ती चालू लागली. निकम मुद्दामूनच बाजूला सरकले नाहीत. काय कुमी, आत्ता संपलं वाटतं पिक्चर? त्यांनी विचारलं. तिनं उत्तर देण्यासाठी चेहरा वर उचलला, पण तिचे शब्द विरले. तिच्या डोळ्यांच्या कडा अद्याप लालसर होत्या आणि सारा चेहरा मागे ओढून एक अदृश्य गाठ मारल्याप्रमाणे जणू ताणल्यासारखा जाऊन चकचकीच झाला होता. तिनं खाली पाहत मान हलवली आणि ती आत जाऊ लागली. कुमे, पोस्टमन पाहिलास का ग तू? विश्वनाथनं विचारलं. होय, तो शेजारच्या कंपाऊंडमध्ये आहे, येईलच तो आता, ती म्हणाली आणि आत गेली. विश्वनाथचा चेहरा खुलला. तो किंचित हसला, पण कुमीचा स्वर त्याला जाणवला, एखादा फुटका नाजूक कप तडकतो तसला. सर, या कुमीला झालं आहे तरी काय? इतकी उत्साही मुलगी, पण अगदी आकसून गेली आहे, त्यानं काळजीच्या स्वरात विचारलं. अरे, हे चालायचंच, हे वयच मुळी मूळचं असतं, निकम म्हणाले. कुठेतरी बोचणी असायला हवी होती, पण ती सल्ली नाही. मला काय विचारतोस त्याचं कारण? तू त्या मंदाकिनीला विचारायला हवंस. मोटारीतून हिंडणाऱ्या, बॅडमिंटन रॅकेट फिरवत सुखावलेलं स्थूल शरीर हिंकळवणाऱ्या आणि खेळ इतक्या गंभीरपणे खेळायचा नसतो असं सांगणाऱ्या मंदाकिनीला. चेअरमनला नमस्कार केला नाही म्हणून नालायकीचा शिक्का मारून आपल्याला लाथ मारून कुत्र्याप्रमाणे हाकलून घालणाऱ्या त्या 1.5 दमडी कॉलेजच्या काळ्या लठ्ठ प्रिन्सिपॉलला विचार. नाहीतर मी लहानपणी राहत होतो त्या घराच्या मालकाला विचार. वाढवलेलं भाडं दिलं नाही म्हणून त्यानं बाहेर पाऊस ओतत असता घरावरची कौलं काढून टाकली होती. रडत रडत आईनं चुलीवर छत्री धरून त्या रात्रीचा स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी मी आणि लिव्हरनं तमाम पोट फुगलेला माझा धाकटा भाऊ गणूनं सामानाची गाठोडी एक एक उचलून, कुत्री पिल्लं एक एक तोंडात धरून दुसरीकडे जाते ना, तसा संसार हलवला आणि एका शेडमध्ये मांडला. तिथे जमिनीवर पाऊलभर पाणी होतं आणि वारा आला की भिंतीचे लचके पडत. त्या घरमालकाला विचार, किंवा तूही घरमालक आहेस, तुझं तुलाच विचार. अरे, मला विचारून काय फायदा? मी आपला माझ्या जोडीत तुम्ही लोकांनी जे जे टाकलं ते परत वाढत बसलो आहे, इतकंच. विश्वनाथचं लक्ष एकदम उडालं आणि तो समोर धावला. हातात एक पार्सल घेऊन पोस्टमन आला होता. धडपडत विश्वनाथनं खिशातून मुद्दाम मांडलेलं पेन काढलं आणि तो सही करू लागला. निकम किंचित बाजूला वळले. त्यांनी खिशातून नोटा काढल्या आणि त्यांची घडी करून त्यांनी त्या ताराच्या गळ्याजवळ ब्लाऊजमध्ये ढकलल्या. त्यांच्या बोटांनी परतताना एक रसिक स्पर्शही खेचून घेतला. हा काय चावटपणा? रमेश, मला चिमटा काढतोस? तारा नोटा आत ढकलत मोठ्यानी म्हणाली, पण तिनं निकमकडे रागाने पाहिला. पण त्याही वेळी तिच्या मनात धूर्त विचार आला, निकम झाले तरी पुरुषच, आणि सारे पुरुष थोडे बावळटच. 6 महिन्यांपूर्वीच वाढदिवस झाला, हे कुठलं त्यांच्या ध्यानात राहणार?
पार्सल घेऊन विश्वनाथ आत आला आणि त्यानं थरथरत्या हातानं ते सोडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी निकमनी जळती सिगरेट सुतळीला लावली आणि थोड्याच वेळात पार्सल मोकळं झालं. कुमी, बाहेर ये ग जरा, विश्वनाथनं भरल्या आवाजानं हाक मारली आणि गुंडाळलेले कागद सोडून पार्सलमधून 10-12 पुस्तकं काढली आणि त्यांनी ती बोटं दाबून अविश्वासानं हातात घट्ट धरली. तोंड धुवून चेहरा पुसतच कुमी बाहेर आली. तिचा चेहरा जुना ओलसर फोटोसारखा दिसत होता. ती आली आणि दाराच्या चौकटीत मुकाट उभी राहिली. पुन्हा आणखीन पुस्तकच म्हणताच तारानं स्वतःशीच नाक मुरडलं आणि ती तिराहिताप्रमाणे उभी राहिली. विश्वनाथला काही क्षण बोलवेना. तो वेड्यासारखा हसला आणि बावळटपणे म्हणाला, सर, माझ्या काव्यसंग्रहाच्या या पहिल्या प्रती आहेत. गंधपुष्प हे नाव कसं काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटावं म्हणून मी हे कोणालाच सांगितलं नव्हतं. आईचे 2 दागिने मोडून मी हे पुस्तक मुंबईला छापवून घेतलं. पण सर, गंधपुष्पाची अर्पणपत्रिका तरी पहा. निकमनी निर्विकार चेहऱ्यानं पान परतून पाहिलं. तो कविता संग्रह विश्वनाथनं त्यांनाच अत्यंत कृतज्ञतापूर्ण शब्दात अर्पण केला होता. विश्वनाथच्या चेहऱ्यावर बाहेरून ओतल्याप्रमाणे आनंद सांडत होता आणि त्याच्या बारीक बावळट मिशा त्यांना स्वतंत्र जीव असल्याप्रमाणे चाळवत होत्या. पुन्हा तेच सारं. इनामदारानं दिलेलं पातळ नेसून त्यानं दिलेलं चॉकलेट चघळत असलेल्या मंदाकिनी पुढे वाचलेली ती दीर्घ कविता. 2-3 महिन्यांचा पगार खर्च करून छापलेली पहिली कादंबरी आणि त्या कादंबरीची एक प्रत प्रिन्सिपॉलला देताना त्यांनी केलेलं कोरडं अभिनंदन आणि त्याचवेळी त्याच हातात हाकलून घातलेली नोटीस. सारं काही तेच. हे आपलं भूत इतक्या डागांनी शमलं नाही, यापेक्षा प्रखर डाग हवा, नाहीतर त्या पापाचा ससेमिरा चुकणार नाही. लांब लचक निळ्या धारेची सुरी हवी आणि या आकारहीन चेहऱ्यावर कचा ओरखाडे उठवावेत. निकमच्या गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या. पण तो क्षण संपताच ते सराईत हसले. अभिनंदन विश्वनाथ, ते म्हणाले. आज तुझं पहिलं पुस्तक आहे. अरे, ही तर नुसती सुरुवात आहे. विश्वनाथ तारा, कुमी यांच्याकडे आनंदानं व्याकुळ झालेल्या डोळ्यांनी पाहत होता. सर, तुम्ही मला उत्तेजन दिलत, मार्गदर्शन केलं म्हणून त्या बीजाचं झाड झालं, तो गदगदून म्हणाला. आणि पुढे त्याचा आवाज भरला आणि शब्द गुदमरले. त्याने हातातल्या प्रती टेबलावर ठेवल्या आणि तो निकम पुढे आला आणि सगळ्यांसमोर त्यानं ओलसर डोळ्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ती बैलासारखी पुष्ट आणि निर्बुद्ध मान पाहताच निकमनं आपल्या पूर्वायुष्याची एक जोरदार उबळ आली. पायाखाली ठिसूळ कवच चिरडत ओलसर लिबलिबीत गोगलगाय चेंगरत असल्याप्रमाणे निकम एकदम मागे सरकले. तावडीतून निष्ठत असतानाच एकदम हात लांब करून भूतानं मान धरावी त्याप्रमाणे ते आकसले. हाच तो बाबडा माणूस, हाच आयुष्याला फुटलेला भळभळीत पांढरा कोंब. आपल्या गतायुष्यातील या भूताचा आपल्या जीवनातून पूर्ण गर्भपात झाल्याखेरीज आपली सुटका नाही हे त्यांना जाणवलं. जास्त प्रखर डागण्या हव्यात, लांब निळ्या धारेची सुरी हवी. ती बरोबर त्या जाड मानेत रुतायला हवी आणि ती सुरी हाताळणारी बोटं असली दुबळी असून चालणार नाहीत. ती याहीपेक्षा क्रूर हवीत. आखूड, जाड, पसरट, केसाळ गोरिलासारखी. निकमनी पुस्तक झटकन मिटवून टेबलावर टाकलं आणि मग घड्याळाकडे पाहिल्यासारखं करून ते तुटकपणे म्हणाले, बरं आहे, उशीर झाला रे विश्वनाथ. आणि ते दडपलेले, पराभूत झालेले बाहेर पडले. जी. कुलकर्णी यांची पुरुष ही कथा आपण ऐकलीत. या कथेचं क्रमशः अभिवाचन मी आपल्यासाठी केलं.
ही कथा आणि माझं अभिवाचन आपल्याला आवडलं असेल तर आम्हाला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. तसंच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद. नमस्कार.